नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी तुमची सखी प्रेरणा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आपल्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय आज ऐकायचंय हे तर तुम्ही जाणून घेणार आहातच. तत्पूर्वी या सुंदर गाण्याचा आनंद घेऊया. अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे, अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे, आणि धुंदावती भाबडी लोचने, होतसे जीवका घाबरा सांगना, सांगना रे मना, सांगना रे मना, सांगना रे मना, सांगना रे मना. पाकळी पाकळी भारलेल्या जीवा आवरावे किती, काशा जागल्या सांग संवेदना, सांगना रे मना, सांगना रे मना, सांगना रे मना, सांगना रे मना. हे नवे भासन ह्या नव्या चाहुली, ऐकूये कोठुनी साधही मलमली, गोठले श्वासन स्पंदने थांबली, हे शहारे जणू रेशमाच्या झुली, आज ओ थंबल्या काशा भावना, सांगना रे मना, सांगना रे मना. मैत्रिणींनो, गाणं ऐकलं की आपलं मन कसं ताजंतवानं होतं. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी उत्साह संचारतो. नको वाटणारी कामं सुद्धा कशी चुटकीसरशी होऊन जातात. काय जादू आहे ना या गाण्यामध्ये. या गाण्यामधली प्रत्येकाची आवड वेगळी. अशाच जर आवडीनिवडी आपल्याला जोपासता आल्या तर मग आपलं आयुष्य सुद्धा किती सुंदर होईल ना. अर्थात बऱ्याच वेळा या आवडीनिवडी आपण जोपासण्याचा प्रयत्न करतो सुद्धा, पण काही वेळेला निराशा पदरी पडते, खूप चिंता वाटायला लागते. याचा आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम व्हायला लागतो. आणि मग असं का होतंय बरं, याचा विचार सुरू होतो. आणि मग सुरू होतो एका विशिष्ट आंदोलनाचा प्रवास, जो वेगवेगळ्या टप्प्यांवरती प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. निराश असणं,
काही वेळेला गोंधळ निर्माण होणं, समजून घेण्यामध्ये आपण अयशस्वी होणं किंवा कदाचित स्वभावाची जडणघडणही असू शकेल. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी साध्यच करू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा आपण मागच्या भागामध्ये करून घेतलेला होता. तुमच्या लक्षात आलंच असेल. अगदी बरोबर ओळखलत मैत्रिणीनो. डॉक्टर तन्वी नाईक यांच्याकडून आपण स्त्रियांमधील मानसिक आंदोलने याविषयी बऱ्याच गप्पा मारलेल्या होत्या. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेतलेल्या होत्या. आजही आपण हा संवाद पुढे सुरू ठेवतोय. चला तर आज आपल्याला आणखी कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार आहे ते जाणून घेणार आहोत. स्त्रियांमधील मानसिक आंदोलने या विषयावरील सायकियाट्रिस्ट अर्थात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर तन्वी नाईक यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागामधून. समाजामध्ये अजून सुद्धा अशी काही ठिकाणं आहेत की जिथं तिला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तर दिलंय. तू केव्हाही लग्न कर, तू केव्हाही करिअर घडव, म्हणजे तिला काहीच विचारलं जात नाही. पण एक प्रेशर सतत असतं तिच्यावरती, दबाव टाकला जातो की अगं तुझं वय उलटून चाललंय, कधी बघणार आहेस मग तू लग्नाचं. अशा वेळेला तिची एकतर प्रगती सुरू असते तिच्या करिअरमधलं, जे तिनं क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्रामध्ये, आणि वरून असा दबाव असतो घरातून की तुझं वय उलटून चाललंय, कधी बघणार आहेस, मग पुढे सगळे प्रॉब्लेम्स सुरू होतील तुझ्या आयुष्यामध्ये, लग्नानंतर मतभेद सुरू होतील, मग ते कसे फेस करणार आहेस. अशा वेळेला नेमके तिच्यामध्ये मानसिक आंदोलनं कोणती सुरू असतात? हा खूप मोठा विषय आणि ह्या काळातल्या मुलींमध्ये आता नैराश्य येण्यासाठीचं अगदी महत्वाचं कारण आहे. जसं मी म्हटलं की लहानपणापासून तिच्या करिअरकडं पण तिला असं दाखवलं जातं की तुला बाबा सगळं स्वातंत्र्य आहे, किंवा तिला म्हणताना पण पालक असं सांगतात खूप कौतुकाने की नाही आम्ही तिला सगळं करू देतो. पण खरं बघायला गेलं तर कित्येक घरात अजूनही, म्हणजे खूप शिकलेल्या असू देत किंवा खूप श्रीमंत घरात सुद्धा, त्या मुलीला असं करिअर तिने निवडावं अशी अपेक्षा असते की जिथं तिला घरही पुढं जाऊन सांभाळता आलं पाहिजे, उद्या मूल झालं तर तेही सांभाळता आलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तू असं काहीतरी बघ की जिथे तुला दोन्ही करता आलं पाहिजे, म्हणजे तारेवरची करायची. त्यामुळे ह्याचं तिला आधीपासूनच प्रेशर येतं. म्हणून कित्येक मुली आज लग्न करायचं का नाही ह्या निर्णयापर्यंत का आलेली आहेत, कारण तिथूनच त्यांना भीती आहे की हे प्रेशर नाही हँडल होणार. आणि तुम्ही कोणाचाही विचार करा, तुम्ही एखाद्या पुरुषाला विचारून बघा की तू आर्थिक हातभार आता लावतोयस, ती स्त्री पण जर लग्नानंतर हातभार लावते आर्थिक दृष्ट्या, तर घराला पण हातभार त्यांनी का नाही लावू? बरोबर आहे की. तर हा अगदी खूप बेसिक प्रश्न आहे की हे असं का आहे. म्हणजे एखादी व्यक्ती त्या जेंडरमध्ये जन्माला आली आहे, एक स्त्री म्हणून जन्माला आली आहे, म्हणून मग तिने हे कामं करणं अपेक्षित आहे, तर हा नियम कोण लावलेला आहे आणि का आहे? बरोबर, म्हणजे तो क्रायटेरिया तिच्यासाठी तो लागू केलेला आहे, करावा का असं खरंच प्रश्न आहे. कारण ह्याच्यामुळे इतका ताण वाढतोय. होय होय, तर हे गरजेचं आहे का? बरोबर, कारण अपेक्षांच्या ओझ्याखाली ती दबली जाते आणि मग तिला व्यक्त व्हायला मिळत नाही किंवा मोकळेपणाने ती कुठल्याच गोष्टी सांगू शकत नाही. आणि तुम्ही तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तिच्या बाजूने एकदा विचार करून बघितलं तर हे खूप अवघड गोष्ट आहे दोन्ही गोष्टी करणं. बरोबर, की मी 9 ते 5 जॉब करते आणि त्याच्याबरोबर घरही सांभाळते, घरातलं सगळं बघते, त्याचबरोबर जर मूल असेल तर तेही सांभाळते. बरोबर, तर ही खूप मोठी आणि खूप तणावाची परिस्थिती असते. पण ह्याकडं आता असं बघितलं जाते की करिअर तुलाच करायचं होतं, मग करिअर करू नकोस, असं ह्याकडं मग त्यावर उपाय काढलेला आहे काही लोकांनी, जो योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण तणाव वाढतोय नक्कीच या सगळ्या गोष्टीमुळे. पण मग याच्यामध्ये आता तुम्ही बोलता बोलता एक वाक्य म्हणालात की करिअर तूच निवडलं होतंस, तुलाच नोकरी करायची होती, मग घर, नोकरी आणि मुलांची जबाबदारी हे सगळं तूच तर सगळं निवडलेस, तर मग तू ते सांभाळ. पण त्याच वेळेला तिचा नवरा असेल किंवा तिच्या घरातले आणि कोणी व्यक्ती असतील, त्यांना का हे सांगितलं जात नाही की तुम्ही पण हे निवडलेलं आहे, तिच्या बरोबरीनं तुम्हीही करताय, तर तुम्हीही केलं पाहिजे, तर कुठंतरी तिच्या मानसिकतेमध्ये थोडासा बदल होईल असं वाटतंय. म्हणजे ओपनली ह्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. आणि बऱ्याच मुली आता ह्या लग्ना आधीच विचार करतात. बरोबर, कारण लग्नानंतर ह्या सगळ्यात बदल होणं ह्याची अपेक्षा करत बसण्यापेक्षा ते आधीच सगळं बोलून घेऊया चांगलं. बरोबर. जर त्या मुलाचा आधीच दृष्टिकोन असा आहे बघण्याचा मुलीकडं की मुलगी आहे तर तिने घरच सांभाळावं, करिअर करायचं ते कर पण घर सांभाळून कर, जर असा दृष्टिकोन असला तर ती नक्कीच विचार करेल की बाबा करायचं का नाही. कारण काही वर्ष स्ट्रेस हँडल करणं वेगळी गोष्ट आहे, वर्षानुवर्षे स्ट्रेस हँडल करणं ह्या प्रकारचा ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि त्रासदायक गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे
त्या मुलांनी घराला हातभार लावला ह्या सगळ्यात तर खूप ताण कमी होऊ कमी शकतो. होऊ शकतो. म्हणजे ही काय फार मोठी गोष्ट नाही. बऱ्याचदा यात असं एक बोललं जातं की नाही, मुलांना सवय नसते, मुलांना माहित नसतं. मग त्या मुलीलाही माहित नसतं ना, ती जन्माला आल्यावरच ती शिकलेली आहे. किंवा तुम्ही बाळंतपणानंतरचे जे काय असतं, बाळाला कसं ठेवायचं, वाढवायचं, कसं संगोपन. वाढवायचं, काय करायचं, ह्या गोष्टी ती थोडी शिकून आलेली आहे. त्याचं ट्रेनिंग घेऊन ती पण आलेली नाहीये. बरोबर. ती पण कित्येक गोष्टी या लग्नानंतर शिकते. मग तसं मुलांनी शिकण्याला काहीच हरकत नसावी असं मला वाटतं. आता तुमच्या बोलण्यामध्ये असं आलं मॅडम की मुली आता विचार करायला लागल्यात की लग्नानंतर ज्या गोष्टी आपल्याला फेस करायच्या त्या आधीच होणाऱ्या जोडीदाराबरोबर आपण क्लिअर केलेल्या बऱ्या. पण समाजामध्ये असा एक घटक आहे जे असं म्हणतात की खूप पुढं बोलते ही मुलगी, हा ना, हो. आणि तिनं तिचं मत व्यक्त केलं की ती फार आगाऊ आहे किंवा ती अति बोलते, त्यावेळेला तिला समोरासमोर असं अपमानास्पद बोलणं असेल, काही शब्दांचा वापर असेल, असं केलं जातं. मग त्यावेळेला नेमकं मुलीनं कसं वागलं पाहिजे? एक तर तिच्या मनात जर हा भेदभाव नसेल की स्त्री पुरुष आणि ह्या सगळ्याबद्दलचा, तर तिला असं काही त्याबद्दल अपराधी वाटायचं काहीच कारण नाहीये. हे जे तुम्ही म्हणताय की स्त्रीनी पुढं बोलणं, जास्त बोलणं, हे तीच लोक बोलू शकतात जे हा भेदभाव मानतात, जे स्त्रीला कुठेतरी दुय्यम मानतात. त्यामुळं जर तुम्हाला माहिती आहे एक मुलगी म्हणून की ह्यात काहीच चुकीचं नाही, हा एक माणूस म्हणून समोरच्याचा आदर करणं, त्याच्याशी कसं वागणं, कुठले शब्द वापरणं, कशा वाक्यात बोलणं, हे तुमच्या हातात आहे. ते तुम्ही पाळू शकता. ते कुठल्याही माणसाला लागू होतं. मग त्यासाठी स्त्री असणं गरजेचं आहे किंवा पुरुष असंही नाहीये. पण हा जो भेदभाव आहे, जर तो त्या मुलीच्या मनातच नसेल तर तिला त्यात काही चूक वाटायचं कारण नाही आणि त्याचा तणाव पण येऊ नये असं मला वाटतं. बरोबर. कारण प्रत्येक मुलीला हे माहीत असतं, ती जशी जशी कळत्यावर येते तेव्हा तिला हे कळायला लागतात गोष्टी की मुलांसाठी समाजात नियम वेगळे आहेत, मुलींसाठी वेगळे आहेत. त्यामुळे कुठेतरी ती त्या गोष्टीला प्रिपेअर्ड असते. तिची कुठेतरी मानसिक तयारी ही लहानपणापासून सुरू झालेली असते. मग त्यात हे करायचं का नाही, कुठे करायचं, कुठे बंड पुकारायचा, हे तिचं ती ठरवू शकते. जिथं अगदी गरजेचं आहे तिथे ती ठरवू शकते. आणि जर तुम्हाला वाटतंय तुम्ही बरोबर आहात तर ते करण्यात काही चूक नसावी. म्हणजे पटवून पण देता आलं पाहिजे व्यवस्थित. बरोबर. आता जेव्हा मुलीचं लग्न होतं, करिअर आणि घर दोन्ही ती व्यवस्थित सांभाळत असते, त्यावेळेला एक छोट्या बाळाची जबाबदारी पण तिच्यावरती येते. तर मग बाळंतपणानंतर स्त्रियांमध्ये मानसिक बदल खरं तर जास्त प्रमाणात होत असतात. कारण त्या लहान बाळाला वाढवणं इथपासून ते घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यापर्यंतचा सगळा प्रवास तिला एकाच वेळेला करायचा असतो. तर मग बाळाच्या संगोपनाची एक जबाबदारी आणि घरची जबाबदारी या दोन्हीमध्ये तिचा गोंधळ कशा प्रकारचा होत असतो किंवा ती कशा प्रकारे त्याला सामोरी जात असते? बरोबर. आपण आता जसं बोललो की लग्न झाल्यावर घराची जबाबदारी, त्यात करिअरचं सगळं बघणं आणि ह्यानंतर मग हे जे तिसरं एक ॲडिशनल प्रेशर येतं ते म्हणजे बाळंतपणाचं. की मग त्यात सुद्धा अजूनही काही घरात अशी अपेक्षा असते की मुलगाच व्हावा. मग तो जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत 2-3 वेळा अबॉर्शन्स आणि मग बाळंतपण होऊ दिली जातात. तर हे अजूनही आपण हे करतो, हे खरं तर खूप चुकीचं आहे, खूप त्रासदायक आहे. ह्या सगळ्या प्रेशर्समध्ये त्या प्रेग्नन्सीत तिचं मानसिक स्वास्थ्य टिकणं हे खूप गरजेचं असतं. कारण ऑलरेडी बाळंतपणात तिच्या मनात खूप प्रश्न असतात की आता हे पुढं कसं होणार किंवा मला हे जमेल का, हा एक मोठा प्रश्न असतो. जसं मी म्हणलं की ती कुठल्या गोष्टीचं ट्रेनिंग घेऊन आलेली नसते. सगळ्यांच्याच बाबतीत असं नसतं की त्यांचे घरचे सपोर्टिव्ह असतात किंवा त्यांच्याशी ते ओपनली बोलू शकतात, असंही परिस्थिती नसते काही घरात. त्यामुळं तिचं ती जे काय प्रश्न आहे मग तिने कोणाशी तरी ह्या बोलले किंवा तिने विचारले तर ह्याचं काहीतरी जरा तिला त्यातनं रिलीफ मिळू शकतो. नाहीतर ही खूप त्रासदायक आणि स्ट्रेसफुल 9 महिने असू शकतात. त्यात खास करून तुमच्या पार्टनरचा सपोर्ट नसेल, त्याला जर ह्या गोष्टी कळत नसतील तर मग हा त्रास वाढतो. कारण आपल्याकडं प्रेग्नन्सीमधलं डिप्रेशन हे बऱ्यापैकी कॉमन आहे आणि त्यावेळेचं डिप्रेशन हे लक्षात आलं नाही किंवा ते ट्रीट केलं गेलं नाही, त्याच्याकडं बघितलं गेलं नाही, तर त्याचं पुढं पोस्टपार्टम डिप्रेशन ज्याला म्हणतात त्याची शक्यता पण वाढते. तर हे सगळं टाळण्यासाठी तिची मानसिक तयारी आधी आहे का हे प्रेग्नन्सीच्या आधीच तिच्याशी बोलून हे बघितलं गेलं पाहिजे. कारण कित्येक घरात तिची इच्छा नसते पण घरच्यांच्या प्रेशर खाली ती मग हा निर्णय घेते आणि मग ते पुढचे प्रॉब्लेम सुरू होतात. कारण तिच्या मनाविरुद्ध जर असेल तर मग त्याचं सगळं रूपांतर नंतर हे डिप्रेशन म्हणा किंवा पुढचे त्रास
यावर होऊ शकते. बरोबर. त्यामुळं तिची मानसिक तयारी आहे का नाही हे सगळ्यात आधी बघितलं गेलं पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये ऑलरेडी हॉर्मोनल चेंजेस मी म्हटलं जसं 9 महिन्यासाठी पुढचे चेंज झालेले असतात आणि जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा पुन्हा ते सडनली चेंज होते. चेंज होतं. तर ह्या सडन चेंजमुळं काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरी नंतर एकदम उदास वाटणं, चिडचिड होणं, मूड स्विंग्स होणं, म्हणजे आजूबाजूला सगळ्यांना आनंद होतोय, बाळ झालंय आता आणि सगळेजण खुशीत आहेत, पण तुम्हाला त्या आनंद का नाही होत आहे असं वाटायला लागतं. अपराधीपणा पण येतो की अरे मी आई झाली आता आणि मला काही वाटत का नाहीये, अच्छा. असंही वाटू शकतं. खूप रडायला येतं, थकवा जाणवतो खूप. तर अशा खूप साऱ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं हे तुम्हाला दिसून येऊ शकतं. काही स्त्रियांमध्ये हे काही दिवसांनी, काही आठवड्यानंतर हे कमी होऊ शकतं, प्रमाण आपोआप कमी होतं. काही जणांच्यात ते वाढत जाऊ शकतं. अच्छा. आणि जर वाढत जात असेल तर त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी काउन्सिलरला भेटणं किंवा गरज पडली तर एखाद्या सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर ह्याच्या पुढे काही स्त्रियांमध्ये पोस्टपार्टम सायकोसिस सारखा सुद्धा दिसून येतो, आजार दिसून येतो. तर ज्यात त्या स्त्रीला असा संशय यायला लागतो की आपल्या स्वतःला तरी जीवाला धोका आहे किंवा माझ्या बाळाला तरी धोका आहे. तर ह्यातनं खूप वागणं वेगळं होऊ शकतं, चिडचिड, राग, इतकं व्हायलंट बिहेवियर होऊ शकतं की तिच्यापासूनच बाळाला पण धोका होऊ शकतो. इतक्या प्रमाणात हे होऊ शकतं. पण अर्थात ह्याचं प्रमाण कमी असलं तरी ह्याच्यावर लक्ष ठेवणं हे माहीत असणं गरजेचं आहे की ह्याचे काय त्रास होऊ शकतात. त्याची सुरुवात मी जसं म्हणलं की प्रेग्नन्सीच्या आधीच तिची मानसिक तयारी या सगळ्यासाठी आहे की नाही हे पहिल्यांदा विचारात घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि पूर्ण पुढचे 9 महिने, त्यानंतरची डिलिव्हरी, त्यानंतर ते मूल 6 महिन्याचं किंवा 1 वर्षाचं होईपर्यंतचा सुद्धा काळ, ह्यात तिची काळजी करणं बऱ्याचदा विसरतो आपण. म्हणजे 9 महिने अर्थातच घेतली जाते, पण एकदा बाळ झालं की सगळा फोकस ह्या त्या बाळावर असतो. तिला पूर्णपणे दुर्लक्षित केल्यासारखं असं वाटू शकतं तिला. आणि काही घरात असं होतंही, नकळत होत असेल, पण होतं असं की तिच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग तिची ही जी मानसिक आंदोलन आहेत ती वाढत जातात. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात तसं की डिलिव्हरी नंतर तिला आनंद होत नाही, तिला ते जाणवायला लागतं. त्यावेळेला तिच्याशी खरं तर तिच्या जवळच्या व्यक्तींनी बोलणं गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे मग तिला थोडासा विश्वास वाटू शकतो की मला समजून घेणारं कोणीतरी आहे, फक्त बाळाकडेच बघितलं जात नाहीये, तर माझ्याकडेही लक्ष दिलं जातंय. हा जेव्हा तिला विश्वास वाटेल तेव्हा कदाचित तिच्यामध्ये उदासपणा जो वाढलेला असेल किंवा भीती वाटत असेल ते प्रमाण कमी व्हायला मदत होईल. आणि मग जे पुढे जाऊन जे मोठे आजार होणार आहेत त्याच्यापासून तिचा बचाव कुठेतरी होईल असं वाटतंय. आणि ही खूप नॉर्मल रिएक्शन आहे, म्हणजे ह्यात काही फार घाबरण्यासारखं नाही की असं कसं आहे वगैरे. म्हणजे आता जसं आपण परीक्षेला जायच्या आधी आपल्याला भीती वाटतीच, तसंच काहीच आहे की प्रेग्नन्सी, डिलिव्हरी ह्या सगळ्याची जर तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच हे सगळं होत असेल तर नक्कीच भीती वाटते. हे साहजिक आहे. जसं पहिली पाळी जेव्हा येते त्यावेळी भीती वाटणं, हे सगळं काय सुरू आहे असं वाटणं, हे तशाच प्रकारची भीती आहे. त्यामुळे ती वाटणं खूप साहजिक आहे, खूप नॉर्मल आहे. फक्त आजूबाजूला सपोर्ट असणं आजूबाजूच्या लोकांचा, ते त्यावेळी खूप महत्वाचं ठरतं. बरोबर. आणि आता एक मला असं आठवलं याच्यावरून की बऱ्याच घरामध्ये मुलगाच हवा असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ती स्त्री स्वतः तयार नसते, पण त्यावेळेला मग कुठले तरी अघोरी उपाय सुद्धा केले जातात अजूनही काही भागांमधून. तर त्यावेळेला तिची तयारी नसते ते उपाय करून घेण्यासाठी किंवा जायची तयारी नसते, ती बोलून पण दाखवते पण तिच्याकडे कानाडोळा केला जातो. अशा वेळेला तिच्या मनामध्ये जे काही गोंधळ निर्माण झालेले असतात ते नेमके विचार तिचे कसे असतात आणि मग ती त्यावेळेला कशी व्यक्त होते किंवा कसं व्हायला पाहिजे. हे खरं आहे की अशा गोष्टी होत असतात आणि तिच्या हातात काही नसतं. म्हणूनच हे खूप गरजेचं आहे की आपल्या समाजाचा म्हणून एक या बाबतीतलं जे शिक्षण आहे हे करणं, याबद्दल त्यांना एज्युकेट करणं, त्याबद्दल अवेअरनेस असणं, ह्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत, जेणेकरून अशा बायकांचा बळी जाऊ नये. त्यासाठी हे अख्ख्या समाजाचंच शिक्षण घेणं खरं तर गरजेचं आहे. आणि सगळ्यांच्या वाटेला असे येत नाहीत घरची लोक की जे एवढे समजूतदार आहेत किंवा जे मुलाचा अट्टहास नाही आहे ज्यांना, त्यांच्याशी आधीपासून या गोष्टी बोलणं की त्यांचे काही गैरसमज असतील या बाबतीतलं त्यांना हे पटवून देणं की मुली पण आत्ता कमावत आहेत, मुली पण आता काय घरावर भार होऊन राहत आहेत असं काही नाहीये, त्यांचं ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. त्यामुळं हे कुठेतरी त्यांच्याशी बोलून ह्या गोष्टी सोडवता येऊ शकतात. पण ह्या सगळ्यातनं
ती बाई नक्कीच डिप्रेशन, एन्झायटी ह्या सगळ्या गोष्टीतनं जाऊ जाऊ शकते. शकते. मग डिप्रेशनमधली लक्षणं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत, हो. की खूप उदास वाटणं, रडावंसं वाटणं, हो. आधी ज्या आपल्याला छान वाटत असतात, गोष्टी कराव्याशा वाटत असतात, त्या काहीच करू नये, करू नये. सगळ्यांना आवड करावं, एकटं बसून राहावं, हा. कोणाशी बोलू नये, बरोबर. ह्यातून अगदी मरणाचे विचार सुद्धा सुरू येऊन होऊ जातात. शकतात. जर ह्याची हो. तीव्रता वाढत गेली तर मरायचे विचारही येऊ शकतात. बरोबर. आणि आपण ह्या रोज बातम्यांमधनं वाचत असतो, कित्येक जण सुसाईड करतात. कारणं वेगवेगळी असतात. पण आपल्याला ही काही नवीन गोष्ट नसावी. नसते. बरोबर. आता जेव्हा पाळी येणं असेल किंवा लग्न असेल, बाळंतपण असेल, हे सगळे पहिले पहिले तिचे अनुभव असतात. पण याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण घरातून तिला सगळ्या गोष्टी माहिती करून दिलेल्या असतात किंवा तिला सासरी गेल्यानंतर त्या कुटुंबामधून सुद्धा सगळ्या गोष्टी माहिती होत असतात. पण अशा कित्येक गोष्टी असतात की ज्या माहिती नसतात. म्हणजे डीपली जाऊन दवाखान्यात गेलं पाहिजे, प्रत्येक महिन्याच्या महिन्याला आपण चेकअप करून घेतलं पाहिजे किंवा काय खावं, काय व्यायाम करावा हे केलं पाहिजे. कोणीतरी सांगतंय म्हणून करण्यापेक्षा आपण आता एक जीव वाढवतोय पोटामध्ये म्हटल्यानंतर आपण नेमकं काय केलं पाहिजे. अशा ज्या गोष्टी माहिती नसतात तर त्या माहिती होण्यासाठी म्हणून नेमकं तिनं कुणाशी बोललं पाहिजे. ह्या सगळ्यासाठी सुद्धा काउन्सिलरची मदत होऊ शकते. म्हणजे कशासाठी, की प्रेग्नन्सीच्या आधी जसं मी म्हटलं, तिची मानसिक तयारी आहे की नाही आणि तिला ह्या गोष्टी माहीत आहेत की नाही, की बाळंतपण म्हणजे काय, त्यात काय करणं अपेक्षित आहे, आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत, मूल वाढवणं म्हणजे काय, तर ह्याची तिला माहिती आहे की नाही ह्याबद्दल कोणी विचारच करत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे फक्त ती शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे बाळ होऊ देण्यासाठी, मानसिक दृष्ट्या सक्षम कित्येक स्त्रिया नसतात. ह्याबद्दल कोण बोलत नाही खरं. कारण ती स्त्री, तिला पाळी यायला लागली ना, ती आता मोठी झाली ना, तिचं लग्न झालं, चला आता बाळ होऊ शकतं. तर नाही, हे एवढं सोपं नाहीये. मानसिक दृष्ट्या कित्येक स्त्रियांना हे माहितीच नसतं की काय करणं गरजेचं असतं, स्वतःची काळजी कशी घ्यायची, डॉक्टरकडे जाणं का गरजेचं आहे किंवा काय रिस्क असू शकतात, कुठल्या गोळ्या घेतल्या पाहिजेत, काय घ्यायचं नाही, काय काय लसी घ्यायच्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आधी व्हायला पाहिजेत किंवा निदान त्या प्रेग्नन्सीच्या काळात तरी तिच्याशी ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. आपल्याकडे ह्या कोणी बोललंच जात नाही. भलेही ती घरातली आई असेल, सासू असेल, तिच्याकडनं थोड्याफार गोष्टी मिळतात, तिला कळतात की हे करायचं असतं ते. पण जसं तुम्ही म्हणालात की हे करायचं एवढंच माहित असतं, ते का करायचं हे माहिती नसतं. म्हणून मला असं वाटतं की ती मानसिक दृष्ट्या सक्षम आहे की नाही या सगळ्याला हे आधी तपासून बघितलं पाहिजे. एक आई होण्यासाठी फक्त शारीरिक दृष्ट्या तुम्ही बाळ जन्माला घाला म्हणून तुम्ही आई होत नाही. बरोबर. तुम्ही मानसिक दृष्ट्या तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की एक मूल वाढवणं म्हणजे काय असतं, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, स्वतःत काय बदल करायला लागतात, ह्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे. आणि हे काय फार म्हणजे अवघड गोष्ट आहे, घाबरवण्यासारखं असं काही नाही आहे ह्याच्यात, पण हे माहीत असणं गरजेचं आहे, ह्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपण कोणाकडे गेलं पाहिजे बोलायचं? यासाठी तुम्ही नक्कीच काउन्सिलरकडे जाऊ शकता किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे जाऊ शकता, त्यांच्याशी या गोष्टी बोलू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न असतात, खूप गैरसमज असतात ह्या सगळ्याबद्दल, तर त्या ओपनली बोला. आता कसं झालंय, आपण काही प्रश्न पडला तर ते गुगलवर चेक करतो. बरोबर. त्यात नक्कीच त्यातले काही प्रश्न सोडवले जाऊ शकतात, पण ह्यात भीती अशी आहे की त्यात काही चुकीच्या गोष्टी ती शिकू शकते. तर हे कोण ठरवणार की हे चूक आहे का बरोबर, हे जी मला माहिती मिळाली ती चूक आहे का बरोबर, हे आपण प्रत्येक वेळी नाही बघू शकत, सांगू शकत नाही. त्यामुळे कधीही तुम्ही त्या विषयातल्या तज्ज्ञांशी जाऊन बोलणं, सायकॅट्रिस्ट आहेत किंवा सायकोलॉजिस्ट आहेत, काउन्सिलर्स आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत, खास करून या बाळंतपण आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही त्यांच्याशी बोलणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि जे काय मनात तुम्हाला जे गैरसमज आहेत किंवा जे काय प्रश्न आहेत ते गुगलला विचारताय तुम्ही, ठीक आहे, पण एकदा डॉक्टरशी पण बोलून बघा, त्या विषयातल्या तज्ज्ञांशी बोलून बघा, कारण त्याशिवाय हे काहीतरी वेगळी असू शकते. ती महत्वाची आहेत आणि ती ऑथेंटिक असणार आहे. बरोबर. ते अभ्यासातनं, ती पुस्तकातनं आलेली असणार. बरोबर आहे. अगदी म्हणजे शास्त्रोक्त माहिती आपल्याला आपल्या डॉक्टर लोकांच्याकडून किंवा काउन्सिलर जसं तुम्ही म्हणालात त्यांच्याकडून मिळू शकते. आणि ही भीती आता जास्त आहे कारण आता तुम्ही जर बघितलं सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स आणि हे आहेत, मत सगळ्यांना आहे, पण ते कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ह्याची समज आपल्याला पाहिजे. अगदी बरोबर. आता जसं तुम्ही म्हणालात की सोशल मीडियाचा सध्या वापर खूप होतोय आणि याच्यातूनच प्रत्येक मुलगी विशेषतः स्वतःला कसं घडवायचं याचा विचार करत असते, बाकी कोणाची मतं ती विचारात सुद्धा घेत नाही. मग अशा वेळेला ना खूपदा
म्हणजे नकारात्मक भावना सुद्धा तिच्या मनामध्ये वाढलेल्या आपल्याला दिसतात. पण नेमकी या पाठीमागं मग मानसिक आंदोलनं कुठली कारणीभूत ठरतात त्याच्यासाठी? आता कसं झालंय, हे टेक्नॉलॉजीमुळं, इंटरनेटमुळं माणूस जास्तीत जास्त त्याला इतर कोणाशी बोलायची गरजच पडू नये असं आता वातावरण तयार झालं लागले. म्हणजे अगदी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी बघाल तर मला कुठल्या तरी ठिकाणी जायचं आहे तर मी GPS उघडेन. हां. मी कुठल्या व्यक्तीला विचारायचं बंद केलंय की अरे तिथं कसं पोचायचं, कुठून जायचं, तर संवाद तुमचा बंद झाला. असं प्रत्येक गोष्टीत झाले. मग ती अगदी फूड डिलिव्हरीची ऍप्स असतील, बरोबर, की ते एखादा पदार्थ कसा करायचा ह्या मी भानगडीत आता पडतच नाही. मी डायरेक्ट ऍपवरनं ते मागवून घेऊन रस्ता विचारत बसणार नाही, मी GPS ओपन करेन. म्हणजे एका क्लिकवरती सगळं आपल्याला एक्झॅक्टली. म्हणजे माणसांशी कसं कमीत कमी बोललं जाईल हेच बघितलं जायला लागलं या टेक्नॉलॉजीमुळे, जे खूप त्रासदायक आहे, खूप गंभीर आहे. कारण ह्याचा सगळ्याचं जसं तुम्ही म्हणालात की ती स्त्री ठरवते की मला कसं मुलाला वाढवायचं, आणि तर ती कोणाशी हे बोलून हे ठरवतेय का तिने हे कुठल्या तरी चुकीच्या सोर्सेसमधनं मिळवलेली माहिती आणि ती ते फॉलो करते, एखादा ट्रेंड असेल किंवा काय असेल. तर ह्या गोष्टी कोण तपासणार की त्या चूक आहेत का बरोबर आहेत, आणि ती काय नक्की फॉलो करते. त्यामुळं हे नक्की आपण सगळेजण सोशल मीडियावर असतो, त्यातल्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो, पण ही जबाबदारी त्या स्त्रीची आहे की आपण आता फक्त स्वतःचा नाही तर त्या मुलासाठी पण आपण योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे, बरोबर निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी जसं म्हणेन परत एकदा की त्या विषयातल्या तज्ज्ञांशीच बोललं पाहिजे. आणि समजा ती जरी बोलायला तयार नसेल तर तिला त्याच्यातले धोके पण सांगितले गेले पाहिजेत तिच्या जवळच्या व्यक्तींकडून, जेणेकरून ती त्यांच्यापर्यंत यायला तयार तरी होईल कमीत कमी. बरोबर. आता सगळ्यांच्या इच्छा आव्हानं जेव्हा ती पूर्ण करत असते, म्हणजे जसं तुम्ही मघाशी बोललात की तिची स्वतःची इच्छा नसते पण घरच्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती धडपडत असते. मग हे सगळं इच्छा म्हणा किंवा इतरांची आव्हानं ती पेलून पूर्ण करता करता स्वतःकडे तिला बघायला वेळच मिळत नाही किंवा स्वतःला तिला वेळच द्यायला मिळत नाही की मी नेमकी कोण आहे आणि कशी आहे. तर हे नेमकं कोणत्या मानसिक आंदोलनांच्या मुळे आपल्याला कळू शकतं की हिला स्वतःकडे बघायला वेळ मिळालेला नाही? तिच्या वागण्यातून हे कळू शकतं. पण फॉर एक्झाम्पल आपण कसं सांगाल? तिचं बोलणं बदललेलं असू शकतं, बोलण्यात नकारात्मकता जास्त दिसू शकते, चिडचिड होणं, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणं, पटकन मूड बदलणं, छोटीशी गोष्ट जरी झाली तरी एकदम मूड बदलणं, रडायला खूप येणं, किंवा सतत एक छातीत धडधड होत राहते किंवा असं बंदिस्त असल्यासारखं वाटायला लागतं, मोकळेपणाने काही बोलता येत नाहीये, काही करता येत नाही. त्यानंतर झोपेवर आणि भुकेवर पण परिणाम होतो की झोप लागत नाहीये किंवा खूप जास्त झोप लागते. यातलं दोन्ही होऊ शकतं, किंवा भुकेचं सुद्धा की खूप जास्त भूक लागते किंवा लागतच नाहीये. तर असे काही गोष्टींवरनं हे दिसू शकतं. खास करून तिच्या एका घरात राहणाऱ्या व्यक्तींना हे बदल जाणवू शकतात. तर हे जर दिसत असतील तर ह्यासाठी घरातल्या सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि फक्त स्त्री म्हणूनच नाही, घरातल्या कुठल्याही माणसाचं मानसिक स्वास्थ्य टिकणं हे गरजेचं आहे. कारण जर एकाचं ते राहिलं नाही व्यवस्थित तर ते पूर्ण घरावर त्याचं बरोबर ते रिफ्लेक्ट होतं. त्यामुळं स्त्रीच म्हणून असं नाही, कोणासाठी सुद्धा हे गरजेचं आहे की ते हे कळणं की आपलं मानसिक स्वास्थ्य हे आपलीच जबाबदारी आहे, ते जपण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचे, दुसऱ्या कोणाच्या हातात नाहीये. ते म्हणजे आपला आनंद दुसऱ्याच्या हातात नाही, त्याच्यावर अवलंबून. बरोबर. आणि त्यासाठी मदत मागायला काहीच हरकत नाही. बरोबर. म्हणजे जेव्हा तिच्यामध्ये असं स्वतःला जेव्हा वेळ द्यायला मिळत नाही तेव्हा काही गोष्टी आपल्याला जशा दिसून येतात, तसं असंही म्हटलं जातं की म्हणजे आता घरच्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा आपण पूर्ण केलेल्या आहेत, त्यांची आव्हानं सगळी आपण व्यवस्थित पेलली आहेत, सगळ्या जबाबदाऱ्यांमधून आता आपण मुक्त झालोय असं जेव्हा तिला वाटतं तेव्हा तिला असं वाटत असतं की आता चला मी आता माझ्याकडे लक्ष देऊ शकते. पण त्याच वेळेला एक रजोनिवृत्तीचा काळ तिच्या समोर एक आव्हान म्हणून येऊन उभा राहिलेला असतो की त्याच्यामध्ये पुन्हा सगळे वेगळे बदल, जसं तुम्ही मगाशी म्हणत की राग येणं, चिडचिड होणं, हे सगळे बदल तिच्यामध्ये दिसत असतात. पण मग पाळी बंद होण्याच्या काळामध्ये असे मुख्य मानसिक बदल कोणते आहेत की जे आपण रजोनिवृत्तीचा काळ हिचा जवळ येतोय हे आपण ओळखू शकतो? बऱ्याच जणांच्यात काही शारीरिक लक्षणं जास्त प्रॉमिनंटली दिसून येतात, जसं की डोकं दुखतंय, पाठ दुखते, मान दुखते, अशा स्वरूपात ते दिसू शकतं.
किंवा मग छातीत धडधडतं, काहीतरी कोणाचं तरी बातमी ऐकली, काहीतरी बघितलं, साधी न्यूज जरी बघितली की मग एकदम छातीत धडधडतंय, अस्वस्थ होतंय आणि तो विचार मनातून जातच नाहीये. किंवा ह्या ज्या रजोनिवृत्तीच्या काळातले जे काही हॉर्मोनल चेंजेस असतात त्यामुळं तिला खूप घाम यायला लागतो, खूप उकडायला लागतं. म्हणजे इतर कोणालाही उकडत नसतं, पण त्या स्त्रीला मात्र प्रचंड उकडायला लागतं, घाम यायला लागतो, ज्याला हॉट फ्लशेस म्हणतात. चिडचिडपणा वाढतो आणि काहीही कारण नसताना किंवा अगदी छोटंसं कारण पण पुरेसं असतं एकदम रडायला यायला. बरं. तर अशा गोष्टी होतात. झोपेवर परिणाम होतो. ह्या सगळ्या जसं तुम्ही म्हणालात की काही स्त्रियांसाठी तो एक की आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यात असा काळ असू शकतो, किंवा काही स्त्रियांसाठी तो उलट जास्त स्ट्रेसफुल पण काळ असू शकतो, कारण त्याच काळात नवीन घरात सून आलेली असते, किंवा अशी काही कारणं असतात की आता मुलाचं लग्न होत नाहीये, मुलीचं लग्न होत नाही, ह्याची काही प्रेशर्स असतात, टेन्शन्स असतात. किंवा काही घरात त्यांचे पार्टनर असतात, ते त्यांना व्यसन असतं दारूचं आणि ती सगळे टेन्शन्स. तर ह्याचं काहींसाठी हे खूप रिलॅक्स पिरियड असू शकतो, पण काहींसाठी हा उलट जास्त स्ट्रेसफुल पण काळ असू शकतो. तर हे प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. जर ऑलरेडी नैराश्यातून जात असाल तर हा जो काळ आहे रजोनिवृत्तीच्या आसपासचा तो जास्त त्रासदायक असतो. बरोबर. ज्यांचं ऑलरेडी व्यवस्थित सुरू आहे, काही मानसिक काही त्रास नाही, त्यांच्यासाठी कदाचित थोडाफार त्रास होईल. आणि काही जीवनशैली बदलल्यामुळं वगैरे तुमचा व्यायाम झाला किंवा आहारातल्या काही गोष्टी झाल्या ह्या पाळल्या तरी पण त्याचा त्रास कमी होऊ शकतो. त्यातनं जो ट्रान्झिशन पिरियड आहे, जसं मी म्हटलं की पाळी जेव्हा पहिल्यांदा येते तेव्हा एक जो ट्रान्झिशन पिरियड असतो आणि दुसरा रजोनिवृत्तीच्या वेळी, तर हे दोन्ही ट्रान्झिशन पिरियड हे त्यावेळी हँडल करता येऊ शकतात जीवनशैलीत थोडेफार बदल करून. बरोबर. पण हे रेग्युलरली करायला पाहिजे. आणि बाकी मग छोट्या छोट्या गोष्टी झाल्या की चालायला जाणं झालं किंवा व्यायाम करत असेल तर उत्तमच आहे. स्वतःसाठी वेळ काढणं, हे 1 तास का होईना स्वतःसाठी वेळ काढा. बऱ्याच स्त्रियांना हे जमत नाही, मग ते कारणं दिली जातात की नाही हे काम असतं ते काम, इतरांचीच जबाबदारी इतकी असते त्यांच्यावर की हे लक्षात येत नाही. तर इतर घरातल्या लोकांना पण हे कळणं गरजेचं आहे की तिला आता तिचा वेळ घेणं गरजेचं आहे. आणि त्याच काळात असं नाही मी म्हणेन की ती प्रत्येक टप्प्यावर हे गरजेचं आहे. म्हणजे जरी ती लग्न होऊन नवीन आलेली असली तरी सुद्धा जसं आपण फिजिकल एक्सरसाइजसाठी व्यायामासाठी एक वेगळा वेळ काढतो, तसं स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी मानसिक स्वास्थ्यासाठी वेगळा वेळ काढणं. आणि त्यात काही अपराधीपणाची भावना असायचं काही कारण नाही. हे आपण स्वतःसाठी करतोय आणि स्वतःबरोबरच इतरांसाठी करतोय. कारण तुमचं मानसिक स्वास्थ्य नसेल तर ते तुमच्या मुलावर ते रिफ्लेक्ट होणार, तुमच्या पार्टनरवर होणार, असं करून सगळ्याच घरावर होणार आहे. त्यामुळे ते करण्यात काही अपराधीपणाची भावना असू नये. बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की इतके वर्ष मला काही छंदच नव्हते, लग्नापूर्वी मी हे करायचे ते करायचे, पण आता इतक्या वर्षात नाही. तर तसं काही नाही, वेळ अजून गेलेली नाही. बरोबर. ते अजूनही तुम्ही करू शकता जे काही छंद होते. म्हणजे छंद आपण केव्हाही जोपासू शकतो, त्याला काही काळ वेळेची बंधनं नाही. अगदी बरोबर. नवीन एखादी गोष्ट शिकू पण शकतो. असं नाही की मी शाळेत असताना शिकले असते तर वेगळी गोष्ट होती, आता नाही होणार, असं काहीही नाहीये. स्वतःसाठी 1 तास मग तुमच्या आवडीची कुठलीही गोष्ट करा. बरोबर. दुसरी गोष्ट एक खूप मदत ज्याची होऊ शकते ते म्हणजे जर्नलिंग, म्हणजे डायरी लिहिणं. बऱ्याच स्त्रियांना असं होतं की कुणाशी बोलू कळत नाही, आजूबाजूला कोण नसतं की जे ऐकून घेतील. तर अशा स्त्रियांसाठी खास करून हा चांगला उपाय आहे की ते जर्नलमध्ये लिहू शकतात जे काय होते, आणि ती तुमच्या पुरती ठेवा, तुम्ही इतर कोणाला दाखवायची गरज नाही. आणि त्यानंतर ऑफकोर्स तुम्ही कुठल्याही मेंटल हेल्थ प्रोफेशनलला भेटू शकता, काउन्सिलर, सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, ह्यातल्या कोणालाही तुम्ही जाऊन भेटू शकता आणि बोलू शकता. आणि ही त्या सायकॅट्रिस्टची किंवा त्या मेंटल हेल्थ प्रोफेशनलची जबाबदारी असते की ती कॉन्फिडेन्शियालिटी राहील, ती पाळली जाईल. त्यामुळे ह्याची भीती अजिबात बाळगू नका की मी हे बोलले तर मग हे सगळ्यांना कळेल का किंवा हे कोणाला सांगतील का. ही एक खूप कॉमनली ही भीती असते मनात. तर तसं काही वाटण्याचं कारण नाही. आणि तुमच्या मैत्रिणी असणं ही पण एक खूप फायद्याची गोष्ट असते. कारण त्या वयात असं होतं की त्या स्त्रियांसाठी त्यांची फॅमिली हेच जग झालेलं असतं, त्यांना बाहेरचं कोणी कॉन्टॅक्टच नसतात, अगदी जास्तीत जास्त नातेवाईक असतील, त्याच्या पलीकडे त्यांच्या मैत्रिणी, त्यांचं एक जग असं काही नसतंच. कित्येक स्त्रियांना तर लग्नानंतर किंवा डिलिव्हरीनंतर करिअर सोडावी लागतात, अशी कित्येक उदाहरणं. तर त्यामुळं नुकसान जास्त आहे खरं तर त्या स्त्रीसाठी. आता आयुष्यामध्ये
खूप चढ उतार बघितलेले असतात, पण याच्यामध्ये निगेटिव्हिटी स्वतःच तयार करून न घेता जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे आणि हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्यापासूनच सुरुवात करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, श्रोते हो, एक व्यक्ती म्हणून जेव्हा आपण प्रत्येकाकडे पाहत असतो तेव्हा जर दृष्टिकोन चांगला असेल ना, तर ताण कोणत्याच प्रकारचा येत नाही. कौटुंबिक स्तरावरचा असो, सामाजिक स्तरावरचा असो, भावनिक स्तरावरचा असो किंवा अगदी आपल्या कामाच्या ठिकाणचा असो, या प्रत्येक ठिकाणी येणारा ताण जर आपण सगळ्यांनी मिळून सोडवण्याचा प्रयत्न केला तर सहज सुटायला मदत होते आणि प्रत्येकाला समान वागणूक दिली जाते. आदर वाढतो यातून. विशिष्ट वयामध्ये असे बदल होणारच. हे जर आपण मनाशी पक्क ठरवलं तर हे बदल स्वीकारणं सहज शक्य होतं. यातून जनजागृती केली तर वेळीच या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. नेमकी कोणाची मदत घ्यायची, त्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये कसा बदल करायचा, आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपण कशा प्रकारे आपले छंद जोपासायचे, हे सगळं आपल्याला जाणवतं आणि मग आयुष्याकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी वाढायला लागते. खूप छान आयुष्य जगावं, मन भरून आयुष्याचा आनंद घ्यावा असं सतत वाटायला लागतं. या आणि अशा असंख्य गोष्टींचा उलगडा आत्ताच डॉक्टर तन्वी नाईक यांनी आपल्याला करून दिला, ज्या एक सायकॅट्रिस्ट म्हणजेच मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी. मैत्रिणींनो, श्रोते हो, आज आपण या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकला. अजूनही काही महत्वाची माहिती घेणं बाकी आहे. ती आपण माहिती नक्की घेऊया पुढच्या भागामध्ये. मैत्रिणींनो, श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण आपण ऐकत आहात.